मित्रांनो, तुम्ही बघत असताल समाजामध्ये खूप मोठे लोक असतात जे म्हणतात मोठा विचार करा, मोठं तुमचं ध्येय ठेवा. ते असं का म्हणता माहिती आहे? कारण की त्यांना माहिती आहे 1 लाख पगार जरी असली व्यक्तीला, आता एखाद्या व्यक्तीला 1 लाख पगार आहे, तर दुसरीकडे एक व्यक्ती आहे जो 1 लाखाचे नुसते शॉपिंग करतो. आणि एखाद्या व्यक्तीचा गव्हर्नमेंट जॉब आहे तर 17,000 पगार आहे महिन्याला. तर एकीकडे दुसरा व्यक्ती आहे जो त्याचं विमानाचं तिकीटच 17,000चं आहे. तर त्यामुळे ते लोक आपल्याला तिथं बाहेरचं बघतात की हा बाहेर हे असं चालू आहे. आणि तुम्ही तो विचार करा की त्या व्यक्तींनी काय असं केलं की जे 1-1 लाखाचे नुसते एका दिवसाची शॉपिंग करतात, ज्यांचं जेवणाचं बिलच 20,000चं आहे, जे त्यांचं विमानाचं तिकीटच 17,000चं आहे. आय थिंक ह्यापेक्षा जास्त असेल, पण मी तुम्हाला एक मिनिमम सांगतो. मग तुम्ही असं करा जे त्यांनी केलंय. तुम्ही निवडा आपलं 1 लाखाची ड्युटी आहे, आपली 1 लाख रुपये महिना यायला लागला, बस खुश आहे तुम्ही. कारण तुम्ही मागं टाकून किती पैसे टाकणार आहे? प्रत्येक महिन्याला तुम्ही 20,000 मागं टाकायचे, 30,000 मागं टाकायचे, असे जमा करून तुम्ही काही मोठं असं अचीव करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला मोठं स्वप्न बघावं लागेल. त्यासाठी तुम्हाला नोकरी सोबत दुसरं काही करावं लागेल, काहीतरी व्यवसाय करावा लागेल. या गोष्टी तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर तुम्ही पुढे जासाल. असेच तुम्ही मोठे नाही होसाल. जय श्रीकृष्ण.